नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे सगळं काही इंदू आणि आदोक्षच्या समोर येणार आहे आणि त्यानंतर हवं का होईना पण गुलाब रेडी होणार आहे. जेव्हा त्याच्यासमोर श्रीकलाचा सगळा कटकारस्थान येतो तो साक्ष द्यायलाही तयार होणार आहे. मीनवाईल इंदू आदोक्षच घरी येतात आणि इकडे राया गायब झालेला असतो म्हणून सगळे खूप पॅनिक होतात. इंदू अक्षरशः त्या श्रीकलावरती अंगावरती धावून जाते, तिला मारायला उठते, तिचा मुस्काट फोडायला उठते. खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि शेवटी मोठ्या बाईंनी जे काही कटर रचलं आहे ते खरंच खूप भारी आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इंदू इकडे गुलाबला विचारत असते, मला सांगा तुम्ही हे सगळं का केलं. तेव्हा तो म्हणतो, मला तर पैसे हवे होते आणि मी माझे पैसे घ्यायलाच गेलो होतो, त्याच्याचमुळे हे सगळं घडलं आहे. पण मला खरंच आठवत नाही की मिटकरला मी का गोळी झाडली, याच्या मागचं कारण मला अजून सुद्धा कळलं नाही. तेव्हा इंदू विचारते, मला खरं खरं सांगा तुम्ही तिथे पैसे घ्यायला गेला होता पण त्यानंतर तिथे काय घडलं आणि तुमच्या बाबतीत काय झालं हे तुम्हाला आठवण आहे का. तेव्हा तो म्हणतो, नाही ना, मी मिटकरला का गोळी झाडली मला हे बिलकुल आठवत नाही. तेव्हा ते विचारते, तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी कुठे गेला होता का. तेव्हा तो म्हणतो, मी तर पोपटरावांच्या घरी गेलो होतो. तेव्हा इंदू विचारते, पोपटरावच्या घरी तुम्ही लाच घ्यायला गेले होते ना, त्याच्याबरोबर अजून तिथे काय घेतलं तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, तिथे मी अजून काही नाही, तर श्रीकलाने मला चहा दिला होता तो मी घेतला होता, अजून दुसरं मला काहीच नाही. आणि त्या चहानंतर माझ्या बाबतीत काय झालं ना मला खरंच काहीच आठवत नाही. तेव्हा इंदू म्हणते, अच्छा हे सगळं त्या अर्काची कमाल आहे, म्हणजे हे सगळं अर्कामुळे झालं असेल. जेव्हा तो अर्क पिला जातो ना आपल्या बुद्धीवरती कंट्रोल राहत नाही. तेव्हा तो विचारतो, काय बोलताय तुम्ही, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इंदू त्याला सगळी परिस्थिती सांगते की जेव्हा तिने घरामध्ये व्यंकू महाराजांना अर्क दिला होता तेव्हा ते अक्षरशः रोबोट सारखे चालत होते, सगळ्यांचं म्हणणं ऐकत होते. तेव्हा तो म्हणतो, या श्रीकलाला मी सोडणार नाही, तिची तर मी पुरती वाट लावेल. तेव्हा इंदू म्हणते, काय वाट लावणार तुम्ही, ऑलरेडी तुम्ही मिटकरच्या खुनामध्ये आतमध्ये गेलेच आहात, आता तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. जर तसंही खुनाच्या याच्यामध्ये तुम्ही गेलेच असाल. तेव्हा तो म्हणतो, पण ते तर मी अर्काच्या नशेत होतो ना. तेव्हा इंदू म्हणते, पण तरीही तुम्हाला तर त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला लागेलच ना. तेव्हा आदोक्षच म्हणायला लागतो, आता तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही तर अडकले आहेत पण तुम्हाला ज्यांनी अडकवलं आहे म्हणजे श्रीकला आणि पोपटराव यांनाही तुम्ही याच्यामध्ये अडकवू शकता आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळू शकते. मग तुम्ही सांगा, तुम्ही श्रीकला आणि पोपटरावाविरुद्ध साक्ष देणार की नाही, ते आता तुमचं सर्वस्वी निर्णय आहे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, मी त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर आदोक्षस आणि इंदू थोडे खुश होऊन जातात. थोड्या वेळानंतर दोघंही घरी येतात. तेव्हा आदोक्षस म्हणतो, आता एक गोष्ट तर चांगली झाली आहे की गुलाब आपल्या बाजूने झाला, पण दुसरं काय करायचं. काय रे राया काय दिसत नाही. तेव्हा आदोक्षस म्हणतो, तो तर असेल इथे कुठे, पण इंदू मी तुला एक गोष्ट आणि तुझी एक शपथ घेऊन सांगतो, याच्या पुढे मी तुझ्यावरती कधीच अविश्वास दाखवणार नाही. एकदा चूक झाली, पुन्हा अशी मोठी चूक मी कधीच करणार नाही, मी खरंच तुला प्रॉमिस करतो. तेवढ्या त्या दोघांचं लक्ष जातं की आपल्याला राया कुठे दिसत नाही, इथेच तर नेहमी बॅट खेळत असतो, चल ताईला विचारू तो कुठे आहे. ते दोघं आत येतात आणि म्हणतात, राया कुठे ताई, मला तो दिसतच नाही आहे, नाही तर त्याच्यासाठी खाऊ आणला आहे. तेव्हा नारायणी ताई खूप रडायला लागलेले असतात, सगळे खूप भावुक असतात. इंदू विचारते, काय झालं ताई, तू का रडते. तेव्हा ते म्हणते, राया कुठे सापडतच नाही आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो, अरे बॅट घेऊन कुठेतरी खेळायला गेला असेल, तुम्ही काय एवढे पॅनिक होताय. तेव्हा विंजे सरकार म्हणतात, आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला खेळताना तो कुठेच दिसला नाही. तेव्हा इंदू म्हणते, तो शाळेत असेल किंवा त्याच्या मित्राच्या इथे गेला असेल. तेव्हा विंजे सरकार सांगतात, आम्ही सगळीकडे बघून आलो, म्हणजे आम्ही शाळेत सुद्धा बघितलं तर तो शाळेत सुद्धा नाही आहे. आज आम्हाला असं कळलं आहे की तो शाळेत गेलाच नव्हता. आम्ही त्याच्या मित्रांकडेही चौकशी केली पण तो कोणत्याच मित्राकडे नाही आहे. हे ऐकल्यानंतर सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. नारायणीताई इंदूला मिठी मारतात आणि रडायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते, नको ना ताई, काळजी करू, राया इथेच कुठेतरी असेल, काहीतरी
झालं असेल हो. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात मला तर असं वाटते हा घातपाताचा प्रयत्न आहे. तेव्हा इंदू चिडते आणि म्हणते जर हा घातपाताचा प्रयत्न असेल ना तर आपण शांत बसून काही चालणार नाही. इंदू लगेच पुढे सरसावते आणि म्हणते मला माहिती आहे हे सगळं कोणी केलं असेल. तेवढ्यात विंजे सरकार विचारतात तुम्ही कुठे चाललेत पाठराखीन बाई, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते आता ज्याने कोणी हे सगळं केलं आहे ना त्याला अद्दल घडवण्याशिवाय मी काय शांत बसत नाही. ती लगेच धावत धावत इकडे वाड्यावरती जाते. तेव्हा ती जोरजोरात श्रीकलाला आवाज देते ए श्रीकला बाहेर ये बस झालं तुझं नखरे. तेव्हा श्रीकला म्हणते काय झालं, माझ्या घरासमोर काय एवढं गोंगाट सुरू आहे. तेव्हा ती विचारते मला सांग आमचा राया कुठे आहे. तेव्हा श्रीकला म्हणते मला माहिती नाही. तेवढ्यात तिथे पोपटराव येतो आणि म्हणतो काय आरडाओरडी चालली आहे, नेमकं घडतंय तरी काय. तेव्हा इंदू म्हणायला लागते इज्जतीत सांग आमचा राया कुठे आहे, नाही तर गाठ माझ्याशी असणार आहे. तेव्हा ती म्हणते ए मला नाही माहिती ना, सांगितलं ना उगाच किचकिच घालू नको. तेव्हा इंदू म्हणते तुलाच माहिती आहे, खरं सांग आमच्या रायाला तुनेच कुठेतरी गायब केलं ना. तेव्हा ती म्हणते एक गोष्ट आठवण ठेवा, तुम्ही ते माझ्या घराच्या जवळ आले आहेत आणि इथे तमाशा करण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही आहे. राया कुठे असेल तर जा शाळेच्या इथे शोधा किंवा त्याच्या मास्तरांना विचारा, त्याच्या आई वडिलांना विचारा. मला का विचारायला आले आहेत, माझा आणि त्याचा काहीच संबंध येत नाही, म्हणून उगाच माझ्या मागे पुढे करू नका. आणि कुठे हरवला असेल ना तर तुमचं तुम्ही बघून घ्या, मी याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्व नाही आहे. काय माहिती तो असेल की नसेल. तेव्हा इंदू म्हणते तू जरा जास्त शहाणपणा करू नको, नाहीतर गाठ माझ्याशी असणार आहे. खरं नीट आणि बऱ्या बोलाने सांग आमचा राया कुठे गेला आहे. तेव्हा ती म्हणते मी सांगते ना मला नाही माहिती, आणि जर कुठे गेला असेल तर तुमचं तुम्ही बघून घ्या. यावेळेला मी काय केलेलं नाही आहे, माझ्यावरती कोणीच यायचं नाही. तेव्हा इंदू म्हणते तू बऱ्या बोलानं ऐकणारच नाही. इंदू लगेच पदर खोसते आणि तिच्या जवळ यायला लागते की आता बसच झालं, तुझं काही नखरे संपतच नाही. इंदू तिच्या अंगावरती जशीच धावून जाते तशीच मोठ्या बाई आणि अधोक्षज तिला अडवायला जातात. तेवढ्यात इकडे सगळेजण खूप चिडलेले असतात. इंदू म्हणायला लागते मी तर तुझं आता मुस्काट फोडल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यात पोपटराव म्हणतात हे काय व्यंकू महाराज तुमचं चाललं तरी काय आहे, तुमची शिष्य बघा कशी वागते, तिला जरा गप्प राहायला सांगा. उगाच आमच्या घरावरती आरोप करायला शिकू नका. तुम्ही काय तुमच्या शिष्याला लोकांना धमक्या देण्याची कामं केली आहेत का, काय शिकवलंय तुम्ही शिष्याला, काही समजतच नाही. इंदू हे ऐकल्यानंतर अजूनच चिडून जाते. तेवढ्यात श्रीकला म्हणायला लागते ही अशी ना पिसाळलेल्या कुत्र्यासारखी अंगावरती धावून जाते आणि भाव सुद्धा करत असते, ही तर याची पूर्वीची सवय आहे. तेव्हा इंदू म्हणते बस झालं तुझं आता तर मी तुझा जीवच घेईल. आमचा राया कुठे आहे मला खरं सरळ सांग, नाही तर तुझी मी वाट लावल्याशिवाय काही राहणार नाही. तेवढ्या श्रीकला म्हणते मला माहिती नाही आणि मी का तुमच्या रायाबद्दल काय घेणं देणं ठेवू, काय माहिती कुठे असेल आणि काय झालं असेल. तेव्हा नारायणीताई म्हणतात श्रीकला प्लीज ग तुला माहिती असेल तर सांग, मी तुझे हात जोडते ग, प्लीज ऐक ना, माझ्या रायाला माझ्याजवळ वापस करून दे. तेव्हा श्रीकला म्हणते फक्त हातच जोडणार का ग, पाया नाही पडणार का. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई खूप चिडून गेलेल्या असतात. तेव्हा नारायणीताई म्हणतात हात काय, मी पायही जोडायला काही हरकत करत नाही आहे, मी सगळं करते, पण प्लीज माझ्या रायाला सोडून दे प्लीज ना. इंदू म्हणायला लागते नारायणीताई हिच्या पुढे हातपाय जोडायची लायकी नाहीये या पुरीची, असं काही करू नको. तेव्हा नारायणीताई म्हणतात इंदू तू गप्प राहा ग, जरा शांत हो, आम्हाला आमचा राया सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, प्लीज ऐक ना. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते तुम्ही एकटेच करणार का, तुमचं जोडीदार कुठे आहे. तेवढ्यात विंजे सरकार सुद्धा पुढे येतात आणि म्हणतात आम्ही तुमच्या पाया पडायला तयार आहोत, पण आमच्या रायाला आमच्याजवळ वापस करू द्या. तेव्हा इंदू म्हणते श्रीकला तुझं अति होत चाललं आहे ना, जरा गप्प राहा, मी आता तुला सोडणार नाही. तेवढ्यात अधोक्षज तिला इशारा करतो इंदू शांत हो, एवढा राग करून चालणार नाही. तेव्हा श्रीकला म्हणते बघ थोडं तरी नवऱ्याचा इशारा समज आणि शांत राहा. एक गोष्ट सांगते, हे बघा मी काही केलेलं नाही आहे, उगाच माझ्यावरती आरोप करू नका. काय माहिती तुमचा राया कुठे गायब झाला असेल की जिवंत सुद्धा नसेल, कोणाला काय माहिती. हे ऐकल्यानंतर इंदू काही ऐकत नाही आणि म्हणते आता काही झालं तरी मला जेल झाली तरी चालेल, पण मी तुला काय सोडत नाही. यावेळेला इंदू लगेच तिच्या जवळजवळ गेलेली असते. तेवढ्यात तिचा बॉडीगार्ड मध्ये येतो. इकडे पोपटराव म्हणायला लागतात बस झालं, काय चाललंय, उगाच तमाशा का लावला आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात श्रीकला प्लीज ऐक ना, आमच्या रायाला आम्हाला वापस करून दे, हे सगळं नको करू ग. तेव्हा ती म्हणते ए तुझी नाटकं बंद कर. तेव्हा त्या म्हणायला लागतात अगं तुला याचं पुण्य लागेल, प्लीज ऐक ना ग, आमच्या रायाच्या बाबतीत असं नको करू ग, आम्ही काय केलंय तुझं. तेव्हा ती म्हणते
बस एवढंच का? आता तुम्ही सुद्धा माझे पाय धरायला पाहिजात. तेव्हा इंदू म्हणते तुझे पाय? अगं निर्लज्ज बाई, तुला लाज वाटते का? तू काय वागते याचं? तेव्हा ती म्हणते हे बघ, मी तुला आता 24 तासाची मुदत देते. 24 तासामध्ये रायाला शोध, नाही तर रायाला पुढच्या 24 तासाच्या नंतर मी तुला त्याचा मुर्दा आणून देईल. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. अधोक्षर व्यंकू महाराज, शकुंतला काकी आणि इकडे नारायणीताई तर अक्षरशः किंचाळतात की काय आहे हे, असं नाही होणार. तेवढ्या श्रीकला तिच्याबरोबर खूप चिडून गेलेले असते. दोघींचं धडाधड युद्ध सुरू झालेलं असतं की बाबा आता काय होतं ना काय नाही. थोड्या वेळानंतर इकडे विंजे सरकार खूप चिडतात आणि म्हणतात मला तर आज असं वाटते या श्रीकलाला मी गोळ्यात झाडाव्या. ही जे करते ना हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती असतं, पण या श्रीकलाचं वागणं आता काही ताळतंत्रातच राहिलं नाही. तेव्हा इंदू म्हणते दाजी जरा शांत व्हा, आपल्याला कायदा हातात घ्यायची गरज नाही आहे. आणि ती श्रीकला तर नालायक आहे, तिच्या मागे आपण लागून चालणार नाही. आपल्याला या नक्कीच सुखरूप असेल. तेवढ्यात तिथे आदोक्षच येतो आणि म्हणतो मी पप्या आणि इम्रानला सांगितलं आहे आपल्या रायाला शोधायला, ते लवकरच रायाचा शोध घेतील. इकडे व्यंकू महाराज म्हणायला लागतात पण आपण सगळे असं का गृहीत करतोय की राया हरवला असेल? मला असं वाटते तो जिथे कुठे असेल ते सुखरूपच असेल. लवकरच तो आपल्या जवळ येईल अशी माझी खात्री आहे. तेव्हा इंदू विचार करते खरंच जर तुमची खात्री खरी असेल ना तर सगळ्यांसाठी चांगलं असणार आहे, यामध्ये काहीच वाईट सारखं नाही. तेव्हा नारायणीताई म्हणतात पण त्या श्रीकलावरती कोणाचा विश्वास आहे का? मला माझा राया इम्पॉर्टंट आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात जर त्या श्रीकलाने जर रायाला काही केलं ना तर मी तिला मारूनच टाकेल. तेव्हा अधोक्षज म्हणतो आई तू शांत हा, आता मरण्या मारण्याच्या कोणी गोष्टी करू नका. नारायणीताई खूप रडायला लागलेली असते. तेव्हा इंदू म्हणते नारायणीताई तू नको रडू ना, सगळं चांगलं होईल. लवकरच आपल्याला आपला राया मिळणार आहे. तर दुसरीकडे इकडे श्रीकला खूप जोरजोरात हसत असते. तेव्हा पोपटराव म्हणतात काय ग श्रीकला तुझं चाललं तरी काय आहे? तू तुझ्या बापाला तरी तुझा डाव सांगणार आहेस का? आणि अशी हसते का ग? जे काही असेल ते आम्हाला सांग. आम्हाला तर सगळ्या गोष्टींना नाही नाही करत असते आणि स्वतः वाटेल ते मनाला येतं ते करते. हे वागणं आम्हाला पटत नाही आहे. तेव्हा ती म्हणते बाबा जरा पेशन्स ठेवा ना, तुम्ही बघितलं नाही का ते दिग्रसकरांची अवस्था कशी झाली होती? सगळे असे तळपापड झाले होते की राया कुठे गेला आहे. तेव्हा रत्ना म्हणायला लागते पण हे सगळं करून आपल्या अंगावरती काहीही शेकू शकतं. किती मुश्किलीने आपण इथपर्यंत आलो आहोत, मग जरा त्याचं भान ठेव ना. तेव्हा पोपटराव म्हणतात जितक्या पटपट आपण इथे आलो आहोत ना तितक्याच पटकन आपण वापस सुद्धा जाऊ शकतो. हे डोक्यात तुला ठेवायला पाहिजे आणि त्याच्याच हिशोबाने तुला चालायला पाहिजे. जरा तरी विचार कर श्रीकला. तेव्हा ती म्हणते मी विचार करते, तुम्ही कोणी विचार करू नका, मला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही. तेव्हा पोपटराव म्हणतात म्हणजे आम्ही काही ठरवायचंच नाही का, विचार करायचंच नाही का? तुझं काय चाललंय श्रीकला? तेव्हा ती म्हणते समजेल माझं काय चाललं आहे, तुम्ही कोणी नका टेन्शन घेऊ. तेव्हा रत्ना विचारते काय ग तुला वेड तर लागलं नाही ना? तेव्हा ती म्हणते नाही असं काहीच नाही आहे, तुम्ही शांत राहा, मी बघते ना मला काय करायचं आहे. श्रीकला तिथे त्यांना काहीच न सांगता निघून जाते. तर दुसरीकडे इकडे विंजे सरकार खूप काळजीमध्ये असतात. तेव्हा ते म्हणतात मला तर खरंच कळत नाही मला काय करावं ना काय नाही. माझा मुलगा गायब झाला आहे आणि ज्यांना सगळ्यांचं सगळं माहिती असतं यावेळेला मला पूर्णपणे हतबल झाल्यासारखं होत आहे की माझा मुलगा कुठे आहे, त्याचं काय झालं असेल, त्याची अवस्था काय असेल, मला खरंच काही कळत नाही आहे. यावेळेला त्या श्रीकलावरती खूप राग येत आहे. तिने जी धमकी दिली आहे ना त्यामुळे मला स्वतःची लाज वाटत आहे की मी माझ्या मुलालाही शोधू शकत नाही. खरंच काय करावं काही कळत नाही आहे. तेवढ्यात मोठ्या बाई त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात नका जावई बापू एवढी काळजी करू, सगळं चांगलं होईल. तेवढ्यात इंदू म्हणते विठुराया आहे ना, विठुराया नक्कीच आपली साथ देणार आहे. तेव्हा विंजे सरकार म्हणतात कुठे आहे विठुराया? विठुराया ही आपल्याला सोडून गेला आहे. खरं म्हटलं तर तिने 24 तासाची मुदत दिली आहे. आपण रायाला कुठे शोधायचं मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते तुम्ही अशी हार मानू नका, विठुराया नक्कीच आपल्या पाठीशी आहे आणि तो नक्कीच आपल्याला या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढून लावेल. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत श्रीकला खूप खुश असते. तेव्हा रत्ना म्हणायला लागते काय ग तुम्हाला कधी पैसे देणार आहेस, मला पैशांची खूप गरज आहे. तेव्हा श्रीकला म्हणते अगं एवढी कळ काढली आहे, थोडी अजून कळ काढ, मी लवकरच तुला पैसे देईल. रत्ना लगेच तिथून निघून जाते. तेव्हा श्रीकला म्हणते लवकरच या रत्नाचा बंदोबस्त करायला लागेल, तो सुद्धा कायमचा, कारण की हिचं तोंड जरा जास्तच खुलायला लागलं आहे. दुसरीकडे मोठ्या बाई आणि इंदूची प्लॅनिंग सुरू झालेली असते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आता आपल्याला
एक मोठं काम करायचं आहे, त्या शत्रुदलाच्या आतमध्ये घुसून आपल्याला आपली बाजी मारायची आहे आणि याच्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये फूट पाडायला लागेल. ते फूट आपण कुठून पाडू शकतो माहितीये का? रत्नाला जर आपण आपल्या बाजूने केलं ना तर आपल्यासाठी गोष्टी सोप्या होतील. हे ऐकून इंदूच्या चेहऱ्यावरतीही आनंद आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू आणि मोठ्या बाई रत्नाला पैशात का होईना सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने करून घेऊ शकतील की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.